सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। अजित पवार यांचे 28 जानेवारीला विमान अपघातात निधन झाले। या धक्क्यातून महाराष्ट्र पूर्णपणे सावरलेलाही नव्हता, तोच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी अजित पवारांची विलीनीकरणावर चर्चा केली होती असा दावा शरद पवार गटाने सातत्याने केला आहे। पण दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी नेतेमंडळी मात्र विलीनीकरणाच्या चर्चेबाबत काहीही कल्पना नसल्याचे सांगताना दिसत आहेत। या साऱ्या गोंधळादरम्यान आज प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे। या फेसबुक पोस्टमधून त्यांनी शरद पवारांबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। प्रफुल्ल पटेलांच्या फेसबुक पोस्टमध्ये काय? राजकारण आणि समाजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकिर्दीला आज 60 वर्षे होत आहेत। 1967 मध्ये एका तरुण नेतृत्वाच्या रूपाने सुरू झालेला हा प्रवास आज 6 दशकांनंतरही तितक्याच अदम्य ऊर्जेने सुरू आहे। बारामतीपासून दिल्लीपर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना पवार साहेबांनी तळागाळातील माणसाशी असलेली नाळ कधीच तुटू दिली नाही। आज 60 वर्षांनंतरही त्यांचा तोच उत्साह, तीच कामाची जिद्द आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण पाहून थक्क व्हायला होते। त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांची ही ऊर्जा आगामी काळातही सर्वांना प्रेरणा देत राहो। संसदीय कारकिर्दीच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनःपूर्वक शुभेच्छा। आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असे प्रफुल्ल पटेला यांनी लिहिले आहे। काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती रविवारी पुन्हा बिघडली। शरद पवारांना पुण्यातील रुबी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले। अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे। शरद पवार यांना सकाळपासून अशक्तपणा जाणवत होता। शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना डिहायड्रेशनचा त्रास जाणवला। त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत। सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पवारांच्या तब्येतीची माहिती दिली। शरद पवारांच्या तब्येतीच्या कारणामुळे आता विलीनीकरणाच्या चर्चेचे पुढे काय, याची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे।